मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला अशा प्रकारे जे काय तुमच्या आवडीची फोटो आहे, जसं की आपलं हे आवडतं आहे मित्रांनो, ह्या फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेतल्यानंतर मग आपला प्रेस करून ह्या फोटोच्या वरच्या बाजूला ठेवायचं. ठेवल्यानंतर मग फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं आपलं सेट करायचं त्या सिस्टममध्ये तुम्ही पण सेट करून घेऊ शकता. जसं मी लहान मोठी करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण सेट करून घेऊ शकता मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन बॅक जायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला अशा प्रकारे काय फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर मग मला लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे ग्रुप्स लहान मोठी झाले दिसेल. मग आपला जिथं पण हे बाकीचे ग्रुप आहे तिथे जायचं मित्रांनो. जसं की आपला 17.15 बीटपर्यंत जायचं. मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रकारे ग्रुपला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे काय खालचे ग्रुप आहे खालच्या ग्रुपला ॲडिट करण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपल्या ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला अशा प्रकारे जे फोटो आहे फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो प्रेस करायचं. प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मग फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करायचं त्या सिस्टममध्ये सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला ग्रुप्स वगैरे एडिट करून झालेला आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे पुढे यायचं. जसं की आपलं 17.15 बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड करून सेकंड बीटला जायचं. पुढचा पार्ट कट करायचं. मग आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मग जसं की फुल स्क्रीन सेट झालेली दिसून जाईल. मग आपलं आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं. पुढचा पार्ट कट करायचं. 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. जसं मी सेट करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण बाकीचे जे का फोटो आहेत ते सर्व फोटो आपला अशा प्रकारे जसं मी सेट करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण ॲड करून घ्या मित्रांनो. ओके. मग तुम्ही अशा प्रकारे सेट केल्यानंतर जसं की आपला एकदम छान असं फोटो वगैरे सेट केल्यानंतर मग आपला इथं इफेक्ट लावण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काय मग आपल्या अशा प्रकारे मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं. मग बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर जसं की आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपलं जिथं पण सिंगल बीट जसं की आपला अशा प्रकारे सिंगल बीट दिसत आहे सिंगल बीटच्याच फोटो एक इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट घ्यायचं. मग आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. हे डबल बीटचे जे का फोटो आहे जे का डबल बीटची फोटो आहे फोटोला सोडायचं. मग आपला सिंगल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. मग आपल्या डबल बीटची फोटो सोडायचं. सिंगल बीटच्या फोटोला इफेक्ट लावण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. जसं मी सिंगल बीटच्याच फोटो लावला त्या सिस्टममध्ये तुम्ही पण लावून घ्या मित्रांनो. लावल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बॅक यायचं. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं. मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपले जे उरलेले राहिलेले फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की आपला अशा प्रकारे डबल बीटचे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. मग आपलं स्क्रॉल करायचं. डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. मग आपला आणखीन डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो तुम्हाला अजूनही आपला व्हिडिओ लाईक केला असेल लाईक करून घ्या. शेअर नाही केलं तर शेअर करा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. एकदम खतरनाक विषय हार्ड झालेला आहे मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.